हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ अनस्क्रिप्टेड। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल। तर इथे आम्ही निघालो होतो मम्मी पप्पांकडे माझ्या, कारण की माझ्या लहान भावाचा वाढदिवस होता, त्यासाठी सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही निघालो। आणि इथे आम्ही येऊन पोचलो आहोत आईकडे। आणि इथे माझ्यापेक्षा लहान भाऊ पायरीजवळ आला होता, कारण तिथे लाईट नव्हती म्हणून। आणि इथे हर्षची मस्ती सुरू होती, तुम्ही बघू शकता। तो खूप मस्ती करतो। आधी तो लाजतो आणि नंतर मग तो सगळ्यांमध्ये रुळतो, छान रमतो। आणि इथे मामा काय भाज्याला सोडतच नाही, भाचा लाडका आहे ना, म्हणून त्याची मस्ती सुरू होती मामासोबत। आणि त्याला खाली उतरायचं होतं, तो बाहेर जायचं होतं हर्षला गॅलरीमध्ये, म्हणून त्याला उचलून घेतलं। तर त्याची मस्ती बघा किती सुरू आहे, खाली उतरण्यासाठी तो किती प्रयत्न करतो आहे। फायनली भावाला सांगितलं खाली सोड, बघू काय करतो आहे। तर तो चान्स बघतो हर्ष आणि खाटेच्या खाली जाऊन बसतो, म्हणजे बेडच्या खाली जातो तो बघा। बेडच्या खाली जातो आणि ती गादी आहे ना, तर तिच्यावरती खेळत असतो अक्षरशः। आणि इथे मी पावभाजीची तयारी करायला घेतली। आईने बेसिक तयारी करून घेतली होती, भाजी वगैरे शिजवली होती, कांदा टोमॅटो चिरून ठेवले होते। आणि इथे मी बटर तेल घेतलेलं आहे मिक्स, त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा त्यात ॲड केला आहे, साधारण 5 ते 6। त्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो पण ॲड केले आहे, आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे आणि छान अशी तेलात परतून घेतलेली आहे तेल सुटेपर्यंत। त्यानंतर आपले घरातले जे कोरडे मसाले असतात ना, हळद, तिखट हे मी आमच्या चॉईसप्रमाणे टाकलेलं आहे। कोण तिखट किती खातं ते चवीनुसार ॲड केलेलं आहे। त्यानंतर हळद, तिखट आणि पावभाजी मसाला यात मी ॲड केलेला आहे। तिखट आम्ही साधारण मालवणी तिखट आहे, त्यामुळे भाजी पण खूप होती ना, कसं बीट वगैरे पण आहे, त्यामुळे मी त्या अंदाजाने तिखट इथे ॲड केलेलं आहे। ॲक्च्युली पावभाजीमध्ये भाजी जी असते ना, त्यामध्ये फूड कलर यूज करतात, पण इथे मी अवॉइड केलेला आहे फूड कलर, मला नाही आवडत शक्यतो पावभाजीमध्ये। तर इथे मी आईला सांगितलं, तर बीट आहे ना, अर्धं बीट भाजीसोबतच शिजव, जेणेकरून भाजीलासुद्धा छान रंग येईल आणि भाजी पौष्टिक पण होईल, कारण बीट वगैरे आपल्याने काही खाल्लं जात नाही। मुलं कशी कंटाळा करतात आणि भावांना पण अशी बीट वगैरे आवडत नाही नुसतं बीट खाण्यासाठी। सॅलडमध्ये वगैरे खातात हे चाट मसाला वगैरे लावून किंवा कोशिंबीर वगैरे करून, पण शक्यतो जेवणात आपल्या बीट कधीही खाल्लं जात नाही, क्वचितच एखाद्या वेळेस खाल्लं जातं। म्हणून मी इथे मग आईला सांगितलं, गाजर तर आपण टाकतोच ना, तर बीट पण आपण ॲड करूया, कलरसुद्धा छान येईल आणि भाजी पण पौष्टिक होईल, जास्त पौष्टिक होईल। आणि भाज्या जास्त असल्यामुळे ऑलरेडी पावभाजी पौष्टिक असते, पण बाहेरची खाण्यापेक्षा आपण घरात केलेली पौष्टिक असते, कारण बाहेर फूड कलर वगैरे वापरलं जातं, कोणतं तेल वापरलं जातं आपण काही बघायला जात नाही तिथे की कोणतं तेल वापरते, फक्त बनवून भेटली की आपण घेऊन येतो। पण इथे आपण पाहिजे तसे आपल्याला घरी बनवता येते। आणि जो व्हेजिटेबल स्टॉक होता ना, तोच मी ॲड केलेला आहे, भाज्या शिजवलेल्या तोच पाणी मी पावभाजीच्या भाजीमध्ये ॲड केलेला आहे। कलर तुम्हाला दिसत असेल, कलर खूप छान आणि छान झालेली पावभाजी आणि छान अशी टेस्टी पण झाली होती। त्यात मी नंतर एक इन्ग्रेडियंट ॲड केला आहे, तो म्हणजे पनीर पावभाजी पण खूप छान लागते। पनीर पण खाल्ला जातो लहान मुलांना, शक्यतो काही मुलांना असं पनीर वगैरे आवडत नाही, पनीरचा पदार्थ। तर माझ्या भावांना पनीर खूप आवडतो, फक्त फ्राय करून दिले ना, शॅलो फ्राय, तरीसुद्धा ते खातात। आणि इथे पावभाजीची भाजी फोडणीला दिल्यानंतर, तिला उकळी आल्यानंतर मी इथे लिंबू कट करायला घेतलेले आहे, लिंबू आणि कोथिंबीरने गार्निश करायची होती पावभाजी, त्यामुळे कोथिंबीर आणि लिंबू आणि कांदा आई कट करत होती, ते सगळं कट करून झालं, एका ताटात मी काढून घेतलं प्लेटमध्ये। आणि पावभाजी त्यानंतर माझा भाऊ आणि माझे मिस्टर केक घेण्यासाठी गेले होते आणि इथे हर्षची मस्ती पण पुन्हा सुरू झाली मामा केक घेऊन आल्यानंतर। आणि इथे त्याला भूक लागली होती, म्हणून मी केळं भरवायला घेतलं होतं त्याला, कारण तो आत्ता कसं आहे, उष्णतेमुळे आय थिंक
आपल्याला काही जेवण जात नाही मोठ्या माणसांना, तर लहान मुलांना काही जेवण जाणार ना, म्हणून तो हल्ली ना जेवण खूप त्याचं कमी झालेलं आहे. तो जेवतच नाही अक्षरशः. फळं खातो, फळं कोणतीही खातो. चिकू त्याचा फेवरेट आहे. आता द्राक्ष पण खायला लागलं आहे आणि केळीसुद्धा. तर इथे मी त्याला केळंच भरवत होती कारण तो जेवत नव्हता. डाळ भात वगैरे मी त्याला भरवते, पण तो थोडं खातो आणि नंतर मग काढून टाकतो किंवा त्याला उलटी वगैरे होते. म्हणून मी शक्यतो फळंच त्याला देते, कारण तो फळं छान खातो आणि तेच त्याला मी भरवत होते आणि त्याला ते हातात पाहिजे होतं. आणि खाताना पण तो खूप मस्ती करतो, पाय वगैरे मारतो, म्हणून त्याची अशी मस्ती सुरू असते रोज. आणि इथे बघा कसा खातो आहे तो केळी, आणि त्याची मस्तीसुद्धा तुम्ही बघू शकता कशी मस्ती करतो आहे तो. आणि हेच ते बघा, म्हणून मी त्याला ना असं खोटं ओरडत होती, तो लाथा मारत होता म्हणून. ॲक्च्युली तो खेळत होता, तो खेळण्याच्या मूडमध्ये होता. आणि तिथे तो सगळ्यांना सांगतो आहे म्हणजे त्याच्या भाषेमध्ये की मम्मा ओरडते. आणि इथे त्यानंतर भरवून वगैरे झाल्यावरती इथे बड्डे सेलिब्रेशन करायला घेतलं. इथे आईने भावाचं औक्षण केलं. हा माझा लहान भाऊ आहे, याचं नाव आहे प्रणव. आणि आईने केल्यानंतर मी औक्षण केलं. छान असं सेलिब्रेशन केलं घरच्या घरी. आम्ही एकमेकांचे बड्डे सेलिब्रेशन करत असतो, कारण हेच दिवस असतात की आपण एकमेकांसोबत वेळ घालवतो छान. आणि असे क्षण आपल्या आठवणीत कायम राहतात, कारण नंतर माहीत नाही ना कोण कसं, किती हल्ली किती बदल होतो आहे लोकांमध्ये. म्हणून इथे जो क्षण आपल्याला छान असा आनंदी घालवता येईल तो क्षण आपण जगून घ्यावा असं मला वाटतं. आणि इथे मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे. केक कट करताना पण आम्ही खूप मस्ती केलेली होती. ॲक्च्युली हर्ष केककडे बघत होता. इथे मी आईला सांगितलं की तू वाढायला घे, मी पाव गरम करते. आणि इथे भावाला सांगितलं तू शूट कर, आणि आईला सांगितलं मेन्यू सांग. आणि त्यांची इथे मस्ती चालू होती. आणि या सर्वांनी जेवायला, आणि इथे सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. आणि मस्त अशी पावभाजी झालेली, खूप एन्जॉय केलं. आणि इथे नेहमीप्रमाणे मामा हर्षला घेऊन खाली सोडायला आला, आणि इथे पप्पा बाय करत होते आणि हर्ष नुसताच बघत होता. आणि त्यानंतर आम्ही खाली गेलो आणि हर्षचं रिॲक्शन बघायचं होतं आम्हाला. आम्ही त्याला खोटं सांगत होतो आम्ही चाललो म्हणून, आणि मामा काही मुद्दाम त्याला सोडत नव्हता, कारण त्याचे एक्सप्रेशन असे म्हणजे रडवेला झालेला तो. त्याला वाटत होतं की मम्मी पप्पाच दोघे चालले आहेत मला इथे ठेवून. आणि रडला नाही, पण तो काहीच रिॲक्ट करत नव्हता, फक्त बघत होता आणि सारखा येत होता माझ्याजवळ. आणि त्यानंतर बड्डे बॉयला पुन्हा एकदा विश केलेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि घरी आल्यावरती हर्षची ते मस्ती सुरू होती. रात्रीचे 11 वाजून गेले होते तरी हा मस्ती करत होता. आणि रात्रीची कुठून लहान मुलांना एवढी एनर्जी येते मस्ती करायची काय माहिती, पण छान वाटतं त्याला मस्ती करताना, खेळताना. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान कमेंट्स करा. आणि सजेशन काही आयडियाज असतील तर प्लीज माझ्यासोबत ते शेअर करा. आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करा. आणि तुम्ही व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करत नाही तर प्लीज असं करू नका. एका व्हिडिओमध्ये खूप मेहनत असते लहान मुलांना सांभाळून. आणि आय होप की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील. व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करा, त्याने मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि तुमचे सजेशन सांगा, तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओज पाहायला आवडतात. आणि आयडियाज पण शेअर करा माझ्यासोबत. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय, टेक केअर.